नंतर आपण भेटतोय. विषय चाललाय खरा अखंड ध्यानाचा, म्हणजे दशकाचं नाव अखंड ध्यान निरूपण आहे. पण हे सांगता सांगता निस्पृह माणसाची लक्षणं सुरुवातीला समर्थांनी सांगितली. समाजामध्ये एखादा जरी निस्पृह असला तरी त्याच्या भोवतालची मंडळी कशी होतात याचं वर्णन करण्यासाठी निस्पृहाचं उदाहरण समर्थांनी पहिल्या ह्याच्यात घेतलं. समर्थ संप्रदायामधला जो महत्त्वाचा विषय भिक्षा, ह्या भिक्षेवर हा संप्रदाय चालला, म्हणून दुसरा समाज भिक्षा निरूपणाचा पण आपण पाहिला. आज आपल्याला एक वेगळ्या विषयाकडे समर्थ नेणार आहेत. म्हटलं तर त्यांनी कवित्व कला असा नाव दिलेलं आहे. आणि एकीकडे 14 विद्या 14 कला हे ज्ञान नव्हे असं पूर्वी सांगून झालेलं आहे. मग कला ज्या आहेत किंवा 14 विद्या 64 कला ज्याच्या आहेत त्याला ज्ञान म्हणायचं नाही. मग ज्ञान कशाला म्हणायचं? तर ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली ते खरं ज्ञान. बाकी सगळ्या ज्या आहेत ते काही खरं ज्ञान नव्हे असं समर्थांनी सांगितलं आहे. तरी देखील कवित्व कलेचं महत्त्व समर्थ आज आपल्याला वर्णन करून सांगणार आहे. म्हणजे ज्याला आपण असं मिसलेनियस म्हणतो ना, तसे हे विषय दिसतील आपल्याला की मध्येच भिक्षा निरूपण झालं, मग निस्पृहाचं महत्त्व सांगून झालं. आता आज कवीचं महत्त्व समर्थ सांगणार आहे. कवींचे प्रकार पण समर्थ सांगणार आहे. कशा प्रकारचा कवी असावा आणि कसा नसावा हे पण सांगणार आहे. आणि काव्य लक्षणं पण सांगणार आहे की कवितेचा उपयोग कसा होतो तोही आपल्याला ह्या समासात सांगणार आहे. चांगला दीर्घ 64 ओव्यांचा समास आहे. आणि एवढा ह्या कवीबद्दल किंवा कवित्वाबद्दल समर्थाने किती विचार केला असेल. समर्थ स्वतः म्हणजे असं म्हणतात की 99% संत कवी असतात, पण कवी संत नसतात. त्यावरून आपल्या लक्षात येईल की सगळे कवी काही संत नसतात, पण बहुतांशी सगळे संत हे कवी असतात. त्याला जे नेमकं म्हणायचं असतं ते योग्य पद्धतीने योग्य शब्दामध्ये व्यक्त करण्याची एक कला त्यांच्याजवळ असते. ती कवित्व कला आज समर्थ आपल्याला सांगणार आहे. संस्कृत भाषेचा विचार केला तर कवी सगळ्याच साहित्य प्रकार निर्माण करणाऱ्याला म्हटलं जातं. म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये आपण नाटककार वेगळा, लेखक वेगळा असं म्हणतो, पण संस्कृतमध्ये कवी म्हणजे सगळ्या याला, तो नाटक लिहू दे, कादंबरी लिहू दे, आरोग्याबद्दल लिहू दे, कुठल्याही विषयाबद्दल लिहू दे, त्याला सगळ्याला कवी म्हणण्याची आहे. पण समर्थाने वेगळी व्याख्या केली. समर्थ म्हणत की आत्मज्ञानी जो आहे तोच खरा कवी. बाकी सगळेजणं त्यांना अपेक्षित असलेल्या कवी ह्या संकल्पनेमध्ये त्यांनी घेतलेलं नाही आहे. म्हणजे कुणी उठावं आणि आपलं चारोळी लिहावी अशाला सुद्धा आपण कवी म्हणतो ना. आणि लगेच आपण 4 अंगठ्या येतात आणि त्या अंगठ्यांची वाट पण बघतो की आपल्या ह्याच्यावर की आलं आहे की नाही लोकांचं. तर याला काही समर्थक कवी म्हणायला खरं म्हणजे तयार नाही आहे. मग आपल्याला आज ह्याच्यात कळणार आहे धीट कवी म्हणजे काय, पाठ कवी म्हणजे काय. समर्थांना फक्त प्रासादिक कवी आहे तेवढाच मंजूर आहे. आत्मज्ञानी कवी आहे तेवढाच समर्थांना मंजूर आहे. आता अलीकडल्या काळामध्ये म्हणजे गमतीचा जरी भाग असला तरी हिंदी गाणी कशी असतात, जर आपण म्हणजे असं मैं तेरे सामने तू मेरे सामने हम दोनों आमने सामने की झालं गाणं तयार. हे काय गाणं आहे? पण अशा प्रकारची गाणी तयार होणं आणि ते तयार करून घेणं असा एक कारखानाच आपल्याकडे असतो. तर हे समर्थांना बिलकुल मान्य नाही आहे. त्यामुळे समर्थांनी याही गोष्टी आपल्याला सांगितल्या. आपण पूर्वी पहिल्या दशकातल्या 7व्या समासामध्ये कवींचं स्तवन केलं आहे समर्थांनी. सगळ्यांची स्तवनं केली त्याच्यात कवीचं. त्यामुळे जसं समर्थांचं वर्णन करताना कवी वाल्मिका सारिखा असं वर्णन केलं आहे. त्यामुळे असे आत्मज्ञानी जे आहेत त्यांनाच कवी म्हणायचं, ही खरी डेफिनेशन आपण आजचा समास अभ्यासताना मनात ठेवायचे. म्हणजे बाकी सगळेजणं आपण ज्याला कवी म्हणतो ते सगळे कसे जातील. आणि म्हणून गदिमांना आपण काय म्हणतो की आधुनिक वाल्मिकी. तर ह्या कवी म्हणजे कोण? तर अशा प्रकारचं ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि लोकांना आनंद मिळावा, लोकांना काहीतरी चांगलं मिळावं, लोकांचे सद्वर्तन व्हावं, त्यांची सद्बुद्धी यावी त्यांना, अशासाठी म्हणून जे प्रयत्नपूर्वक काव्यरचना करतायत त्यांनाच फक्त कवी म्हणायचं असं समर्थ आपल्याला सांगतात. सरसकट सगळ्यांना कवी म्हटलं नाही. समर्थांनी ईश्वरी शक्तीचं भांडार ज्याच्याजवळ असतं त्याला कवी म्हटलं आहे. असंच वर्णन केलं आहे की त्याच्याजवळ ईश्वरी शक्ती असतात. आता त्या ईश्वरी शक्तीचं वर्णनसुद्धा आपण करणार होताच की अशी ईश्वरी शक्ती म्हणजे कोणती कोणती, आणि त्या सगळ्या शक्तींचं थोड्याथोडक्याने भांडार ज्याच्याजवळ आहे त्याला कवी म्हटलेलं आहे. समर्थांच्या काळामध्ये आपण विचार केला तर असं लक्षात येईल की कला, नीती म्हणजे
आचरण कसं असावं ह्याला खूप महत्त्व होतं. आणि ते कलानीतीबरोबर जे तत्त्वज्ञान सांगितलेलं होतं, त्या तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी पारंगत मंडळी आहेत, म्हणजे परमार्थाच्या क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात जी पारंगत मंडळी आहेत, त्यांचं असं एक जवळचं नातं होतं की त्यासाठीच याचा वापर करायचा होता. आत्ता जसं आपण मगाशी म्हटलं की हल्ली सिनेमातली स्टोरी सांगितली जाते एखाद्या कवीला, आणि ही स्टोरी पुढे नेण्यासाठी एखादं गाणं टाक, आणि मग त्या स्टोरीला अनुलक्षून त्यांनी आपल्या प्रतिभेचा वापर करायचा आणि गाणी तयार करून त्याच्यात टाकायची. अशा पद्धतीचं आपल्याला काव्य करणारे माहिती असतात. तर ते समर्थांना अभिप्राय, त्यांचं म्हणणं आपली ही कला परमार्थासाठी, आध्यात्मिक क्षेत्रासाठी, तत्त्वज्ञान लोकांना सांगण्यासाठी जे कोणी पारंगत असतात त्यांना त्यांनी कवी म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याकडे समर्थांच्या काळामधला विचार केला तरी भूषण कवीचं वर्णन करतात की बादशहाच्या दरबारात पण होते, आणि शिवाजी महाराजांचं कडेस्वर दरबारात भूषण कवी होता. की अनंत फंदीचं उदाहरण आपल्याकडे दिलं जातं, वामन पंडिताचं उदाहरण दिलं जातं. तर ही जी मंडळी आहेत ती एका अर्थाने तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचवणारी आणि काव्याचा आधार घेऊन, तर त्याला समर्थांनी कवी म्हटलं. तर या अध्यात्माच्या आणि परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा कवीला फार मोठं उच्च स्थान आहे. म्हणजे साधकाची, श्रवण करणाऱ्याच्या साधनेमध्ये प्रगती झाली पाहिजे, त्या साधकाला काहीतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे त्याच्या काव्याचा, तर मग त्या कवीचा उपयोग आहे ना. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणानं असं म्हटलं आहे की साधकाला आपल्या साधनेमध्ये ज्याचा उपयोग होईल त्यालाच मोठं उच्च स्थान, त्याला कवी म्हणायचं आणि त्याला स्थान द्यायचं. अशा पद्धतीचा विचार आजच्या समाजात आहे. सगळं आपल्या लक्षात येईल की साधारणपणानं कवितेचे जे प्रकार आहेत, आपल्याकडे आता सुनीतपासून अनेक कवितांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत, पण समर्थांच्या वेळेला धीट कवी प्रकार किंवा पाठ, आणि आत्ता म्हटलं तसं प्रासादिक, असे 3 महत्त्वाचे प्रकार समर्थांनी सांगितले. आता समर्थांच्या ज्या आपण सवाया, चौपदी असं सगळं म्हणतो, त्याच्यामध्ये निरनिराळे काव्यप्रकार समर्थांनी व्यक्त केलेले आहेत. पण धीट कवी म्हणजे कोण, पाठकवी म्हणजे कोण, तर ते खरे कवी नाहीतच. आपण त्या ओव्यांमध्ये शिरलो की त्याचं आणखीन स्पष्टीकरण होईल. तर यांना ते कवी मानायला तयार नाहीत. प्रासादिक रचना करणारे आहेत त्यांना कवी मानायला तयार आहेत. पुढल्या 10-12 ओव्यांमध्ये समर्थांनी या प्रासादिक कवीचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी खर्च केले की प्रासादिक कवीची रचना कशी असते नेमकी आणि त्याचा उपयोग कसा होतो. आणि नंतरच्या भागामध्ये या प्रासादिक कवितेची लक्षणं ती पण आपल्याला सांगितले. त्यामुळे संबंध जेव्हा आपण एक समास वाचतो तेव्हा असं वाटतं की काय एकीकडे संत म्हणायचं समर्थांना, आणि केवढी या कवित्वाबद्दलची त्यांची परिचय करून आपल्याला देताना, तर त्यांना आधी किती तयारी करावी लागली असेल, किती अभ्यास केला असेल. त्यांच्या आधीचे जे ग्रंथ होते, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून समर्थांपर्यंतच्या ज्या काही मराठीतल्या रचना आल्या, त्या रचनेचा आधार तरी कसा घेतला असेल, असा सगळा विचार आपल्या मनात येतो. एकूण आपल्या लक्षात येईल की ही जी प्रासादिक रचना करणारे समर्थांना अभिप्रेत असणारे कवी आहेत, या कवींच्या कवितेतून किंवा त्यांच्या ह्या काव्यातून लोकांना त्यांचं अंतःकरण असं अलवार झालं पाहिजे, हळूवार झालं पाहिजे. काय आपण ऐकतो आहे त्याचा परिणाम आपल्या मनावर झाला पाहिजे. म्हणजे साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो ना, एखादा सिनेमा पाहिल्यावर आपण तो सिनेमा बघता बघता कदाचित डोळ्यातून अश्रू पण येत असतात, पण तरीही आपल्याला तो सिनेमा बघायला आवडतो. याचा अर्थ काय की आपल्या अंतःकरणाशी ते जोडलं गेलेलं असतं. तर तसं हे जोडलं गेलं पाहिजे. अशी भावकविता जर असेल तर ती लोकांना भावते. त्याच्यात काहीतरी लोकांच्या मनामधल्या दुःखाला थोडी मिळसूट मिळते, की दुःखापासून दूर जातं लोक, की ठीक आहे या काव्याच्या क्षेत्रात आपल्याला आनंद मिळतो आहे. मग काही वेळ जो दुःखी कष्टी माणूस आहे तो दुःखी कष्टी माणूस आपलं दुःख विसरतो. दुसरं असं आहे की मुळात माणसाचा स्वभाव थोडा रसिक आहे. सामान्य माणसाचा विचार केला तर तो समर्थाला करावाच लागला. समाजामध्ये मिसळायचं तर सगळेच काही आध्यात्मिक नाही आहेत, त्यामुळे समाजाला काय हवं आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा ना थोडा रसिक असतो. आता हा अनुभव आपल्याला पण आहे. आपल्याला किती जरी राजबोध, ज्ञानेश्वरी, गीता सगळ्याचं प्रेम आहे असं आपण सांगत असलो तरी सुद्धा गडकरीला कुठलं नाटक लागलं आहे आणि दुरुस्तीला काढलं आहे का वगैरे सगळं आपलं लक्ष असतं. कारण मुळात आपली रसिकता तिथे आहे. कुठला सिनेमा हल्ली आता त्या वर्तमानपत्रामध्ये एक मोठं पान जे यायचं, कुठल्या डॉक्टरचा कुठला सिनेमा, सगळी माहिती मिळायची. आता ह्या मोबाईलमध्ये सगळं असतं, त्यामुळे आपल्याला वेगळ्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीची जरुरी नाही आहे, पण तिकडे आपलं लक्ष असतं आणि ती माहिती असणं हे किती आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं. पण
हे माहिती नाही, म्हणजे गडकरी रंगायतून दुरुस्तीला गेलाय माहिती नाही म्हणजे काय, तुम्ही काय ठाण्यात राहता की नाही, असंच लोक आपल्याला मिळतील. तर अशा प्रकारच्या रसिकतेचा समर्थाने विचार केला आणि सामान्य माणसाला या कवितेला कवितेतून काय काय जाणून घेता येईल याच्यासाठी त्यांनी मनुष्य कसा तृप्त होईल, आनंदी होईल याच्यासाठी कवींनी काव्य निर्माण करावं, याला प्रवृत्त समर्थाने केलं आहे. थोडं असं पण आहे की आपला जो समग्र जीवनानुभव असतो, प्रत्येकाचा आपण या जगामध्ये वावरत असताना आपले काही अनुभव असतात, त्या अनुभवाला समजा काव्यामध्ये व्यक्त केलं गेलं कोणी तर मग ते आपल्याला अधिक भावतं. आणि स्वाभाविक आहे, अगदी आपल्यापेक्षा कमी ह्याच्यामध्ये असणाऱ्या मंडळींच्या ह्याच्यात आपण दयेच्या दृष्टीकडून पाहू, आपल्यापेक्षा उच्च त्यांना ठीक आहे, त्यांना जमेल. पण आपल्या लेव्हलचं कोणी असलं किंवा आपल्याला तर वाटतं की अरे वा यांना जमलं मग मला का नाही जमणार, अशा प्रकारची एक विचार प्रणाली आपली चालू होते. म्हणून ते सांगतायत की असं चांगल्या शब्दामध्ये जीवनानुभव व्यक्त करणं हे कवीचं काम आहे. त्यामुळे सामान्य माणसाला तो जीवनानुभव घेताना ते आवडतं. नवनवीन रचना लोकांनी कराव्या, त्याच्यामध्ये ओज असावं, तेज असावं, प्रासादिक रचनेमध्ये लोकांना आनंद वाटेल असा शब्द. म्हणजे थोडक्यात असं आहे की त्या 3 तासाचा आपण आपलं सिनेमा नाटक एक उदाहरण म्हणून घ्यायचं किंवा कविता म्हटलं तर त्या काव्यामध्ये असं काहीतरी थोडक्यामध्ये आपल्याला अधिक काहीतरी मिळालं पाहिजे. जसं संस्कृत सुभाषिताबद्दल आपण म्हणतो ना की संस्कृत सुभाषित असतं 2 ओळीचं, पण त्या 2 ओळीमध्ये असा काही अर्थ सामावलेला असतो की आपल्याला लगेच लक्षात येतो की अरे एकच उदाहरण आणि एक एवढीशी गोष्ट, पण लगेच आपल्याला कळतं. शरदिन वर्षती गर्जती, वर्षती वर्षासुरी स्वनो मेघा, नीचो वदती न कुरुते न वदती सुजनः करोत्यव, एवढंच सुभाषित. पण किती कळलं आपल्याला की शरदी न वर्षती, शरद ऋतूत वर्षा होत नाही, पाऊस पडत नाही, नुसतीच गर्जना. शरदी न वर्षती गर्जती, नुसती गर्जना करतात, गडगडाट होतो, पाऊस पडत नाही. वर्षा ऋतूमध्ये पाऊस पडतो, गरजत नाही. तसं नीच लोकांचं असतं. नीच हा न कुरुते, करत काहीतच नाही, न कुरुते, करत नाहीत, नुसती बडबड करतात. नीचो न कुरुते न वदती सुजन हा कर, सुजन जे आहेत न वदती, सज्जन माणसं आहेत ती बोलत नाहीत, कृती करतात. आता ही किती महत्त्वाची गोष्ट पण 2 ओळीत समर्थाने हे सुभाषितकारांनी आपल्याला सांगून टाकले. तर संस्कृत सुभाषितांचं जे वैशिष्ट्य आहे ते समर्थन अभिप्रेत आहे की कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक लोकांपर्यंत कसं जाईल असं ते आपल्याला सांगतात. आणि आपण लहानपणी संस्कृत शाळांमध्ये आपल्याला होतं ते आपण कितीतरी सुभाषितं शिकलो आहे. आणि अशी सुभाषितं जर आपण मी मुद्दाम का असं सांगते की आपल्याला असं वाटतं की पुढल्या पिढीला ह्याच्यात काही इंटरेस्टच नाही, ह्याच्यात काही इंटरेस्टच नाही, तर असं नाही म्हणायचं. आपण सांगत राहायचं की होतं. सहज काहीतरी विषय निघाला आणि मग मी आमच्या नातवाला म्हटलं हौसो श्वेतो बको श्वेतो को भेदो बक हौसो यो हो, म्हणजे काय आजी, मग बक हौस दोन्ही पांढरे, मग कसं ओळखायचं, मग निरक्षीर विवेको हौसो हौसो बको बक हा, असं म्हटल्यावर कळलं आता मला हे पाठ करायचं आहे, अशी उपरती होते. त्यामुळे आपण करत राहणं हे आपलं काम आहे. समर्थांचं पण असंच आहे की थोडक्या शब्दामध्ये अधिकाधिक गोष्टी कशा समाजापर्यंत पोचतील हे काव्याचं काम आहे, ते तुम्ही करावं असं ते आपल्याला सांगतात. नाहीतर असं आहे की मनुष्य जन्म अपूर्ण आहे. किती जरी आपण केलं तरी जसं नाजमोदामध्ये अनेक समासामध्ये आपल्याला मृत्यूच्या भयासंबंधी विषय आला आहे की आपण याची डोळा आपल्याला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी काही मिळवू शकतो असं नाही. तर समर्थ आपल्याला सांगतात की मुळातच मनुष्याचं जीवन हे अपूर्ण आहे आणि त्यामुळे असहाय्य असतं, अपूर्ण असतं. मग त्याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या काही गोष्टी मिळाल्या की त्यातलं जे काही चांगलं आहे ते आपण घेतो आणि आपलं जीवन अधिकाधिक सुखी, समाधानी, आनंदी आणि असं प्रसन्न होण्याला आपल्याला उपयोग होतो. नाही तर जग अपूर्ण आहेच, दुःख कोणाला नाही आहे. सगळ्यांना एक माणूस असा मिळणार नाही की त्याला काही चिंता नाही आहे, त्याला काही दुःख नाही आहे, काही ना काहीतरी असतं. पण काव्याचा परिणाम असा असला पाहिजे की ते दुःख थोडा वेळ तो विसरला पाहिजे आणि आनंदाचा अनुभव त्यांनी घेतला पाहिजे, असं समर्थ मोठ्या मार्मिकपणानं कवींना सांगतायत. दुसरं असं की समर्थ म्हणतात कवी जो आहे तो चांगला साधक पण असला पाहिजे, भक्त पण असला पाहिजे. त्याच्याकडून प्रासादिक कविता व्हायला पाहिजे हे बरोबर आहे, पण तो भक्त असेल तर त्याचं अंतःकरण भावपूर्ण होईल आणि मग तशीच रचना त्याच्याकडून होईल. मग त्याच्या काव्यातून सामान्य माणूससुद्धा भक्त बनेल, त्यालाही भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल, आपुलकी निर्माण होईल, असं घडेल. अगदी हे आपल्याला सहज लक्षात येतं
की तसा प्रयाग काशी ह्याला गेलेला असताना काही नाही, आजूबाजूला शांत आवाजामध्ये प्रत्येकाला काहीतरी आपल्या मोबाईलमध्ये धूनच ऐकावी असं वाटत होतं. असं काही दुसरं काहीतरी लावलं आहे. नाहीतर आपण प्रवास करतो रेल्वेतून ह्याच्यातून, त्यावेळेला जो तो आपापल्या आवडीची गाणी आणि काय काय लावतो. म्हणजे अनेकदा आपल्याला सांगावं लागतं, अहो तुम्ही ते कानात घालून ऐकावं, आम्हाला कशाला ऐकवतं आहे, तुमचं तुम्ही ऐका. इथे तसं होत नव्हतं की त्या दुसऱ्यांनी लावलेल्या त्या धुनीतसुद्धा आपण आनंद घेत होतो. असं कवी भक्त असावा, भगवंताबद्दलचं प्रेम त्याच्या अंतःकरणात असावं आणि भगवंताबद्दलचं प्रेम दुसऱ्याच्या अंतःकरणात निर्माण होईल अशा प्रकारचा त्याचा विचार असावा. म्हणून समर्थांनी शारदेला म्हटलं की भक्तावर ह्या शारदेने कृपा करावी, किंवा उलट्या अर्थाने शारदेची कृपा ज्याच्यावर असते तो भक्त कवी व्हावा. म्हणजे मग त्याच्याकडून जी काही निर्मिती होईल ती अशा प्रकारचा आनंद देणारी होईल. स्वाभाविकच त्याच्या तोंडात प्रासादिकच वाणी बाहेर पडेल. जसा जसा त्या भक्ताचा किंवा साधकाची प्रगती होईल ना, तसं तसं त्याच्या काव्यात पण कसे बदल होतात ते पण समर्थ आपल्याला सांगतात. ते म्हणतात साधना काळामध्ये तो जेव्हा साधक असतो त्यावेळेला त्याचं जे काव्य असतं त्याच्यामध्ये प्रार्थना अधिक असते, भगवंताबद्दलची प्रार्थना त्याच्या अंतःकरणात जास्त असते. पण हा साधक जेव्हा प्रगत होतो म्हणजे सिद्धावस्थेला जातो तेव्हा मग तो काय करतो, मग त्याची भगवंताबद्दलच्या प्रार्थनेच्या जागी त्याची जी स्वरूप स्थिती आहे त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे, साधकापासून सिद्धापर्यंत झालेला बदल आहे, त्या स्वरूपसिद्धीचं तो वर्णन करतो. आता आपण जेव्हा निरनिराळ्या आता गजानन विजयसारखा ग्रंथ आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे सुरुवातीला साधकाच्या अवस्थेमध्ये निरनिराळे आपल्याला चमत्कार वाटतील अशा प्रकारच्या घटनांचं वर्णन आहे. पण काही घटनांमध्ये आपल्या असं लक्षात येतं की हे आत्मज्ञान प्राप्त झालेल्या संतांनाच हे शक्य आहे, सामान्याला नाही. त्यामुळे ते आपल्याला सांगतात की जसा जसा साधना काळ वाढेल तसं तसं त्याच गोष्टीकडे बघण्याची आपली दृष्टीच बदली होईल आणि मग आपल्याला चमत्कार नाही वाटणार, मग आपल्याला ते सिद्धाचं लक्षण वाटेल. त्यामुळे कवीनी हा पण विचार समर्थ म्हणतात जरूर करावा की त्याची जशी प्रगती होईल तसं त्याच्या काव्यामध्ये कसे बदल होतील ते सांगतात. आणखीन एक बदल होतो की सुरुवातीला साधकाचा उपदेशपर असा एक हे असतं की आपल्याला भगवंत काहीतरी उपदेश करतो आहे किंवा कोणातरी संतांकडून आपण घेतलेली माहिती आहे ती आपण ऐकतो आहे. हळूहळू त्याच्यामध्ये बदल होतं आणि मग त्याला कुठल्या प्रकारचं त्याच्या काव्य निर्मितीला असं स्थलकालाचं बंधन राहत नाही. तो त्याच्या मनाला जे वाटतं म्हणजे आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतो त्याचा त्याच्या कवितेमध्ये शिरकाव होतो आणि म्हणजे कवितेचा प्राणच मिळतो असा ब्रह्मसाक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार असा असतो. या सगळ्याला भाषा प्रभुत्व हवं. मग अशी जसं आपण म्हटलं की शब्दांची इतकी तयारी पाहिजे की कुठला शब्द कुठे वापरायचा ह्याच्यासाठी जराही वेळ किंवा शक्ती किंवा बुद्धी खर्च करावंच लागत नाही. तो शब्द तिथे तोच म्हणजे अनेक ज्ञानेश्वरीचे निरूपणकार असं म्हणतात की या ज्ञानेश्वरांनी वापरलेल्या शब्दाच्या जागी त्याच समान अर्थाचा दुसरा शब्द आपण घालायचं ठरवलं तर तो व्याकरणाच्या दृष्टीने वगैरे बसेल, पण नाही तोच बरोबर आहे. असं जे की आपण म्हणतो याचा अर्थच हा आहे की हे जे कवी आहेत म्हणजे प्रासादिक काव्य करणारे समर्थाला अभिप्रेत असणारे जे कवी आहेत यांचं भाषा प्रभुत्व असं असतं की बरोबर चपकन शब्द तो आणि तोच त्या ठिकाणी येतो असं आपल्याला दिसेल आणि त्याचा परिणाम असा होतो की ते चटकन भगवंताकडे वळतात. ऐकणारा पण आणि स्वाभाविकच करणारा पण दोघं जण भगवंताकडे वळतात. श्रोत्यांच्या मनावर त्याचा चटकन चांगला परिणाम होतो असं दिसेल. साधारण दुसऱ्या पहिल्या 1-2 ओव्यांमध्ये समर्थांनी छान वर्णन केलं आहे. अगदी पहिल्याच ओळीमध्ये माऊलींची आठवण होईल असं आहे. माऊलींनी 11व्या अध्यायामध्ये अखेरच्या याच्यामध्ये एक महत्त्वाची ओवी ती सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, भरोनी सद्भावाची अंजुळी. आणि ओंझळीमध्ये सद्भाव घेतलेला आहे. भरोनी सद्भावाची अंजुळी मिया ओविया फुले मोकळी. मोकळी फुलंच आहेत, मोगऱ्याची फुलं आहेत हातामध्ये ओंझळीमध्ये. स्वाभाविकच ओंझळीला पण सुगंध प्राप्त होणार आहे आणि ही मोगरीची फुलं म्हणजे माझ्या ओव्या आहेत आणि ह्या मोकळ्या आहेत. जशी फुलं मोकळी अजून हार तयार व्हायचा आहे मोकळ्या आहेत आणि ही मी काय करतो आहे अर्पिली अन्हरी युगली विश्वरूपाच्या ह्या चरणावर विश्वदेवाच्या चरणावर मी ओंझळवर फुलं वाहतो आहे, ओवीरूपी फुलं वाहतो आहे. अगदी तसंच वर्णन समर्थ करतात की ही शब्दरूपी जी काही फुलं आहेत
ही शब्दरूपी फुलं, फुलांची माळा म्हणजे हे काव्य म्हणजे काय तर शब्दरूपी फुलांची माळा आहे. माऊलीने जे सांगितलं तेच आपल्याला इथे पण दिसतात. नेहमी आपल्याला अनुभव होतं की साधू दिसती वेगळाले, संत मंडळींचा कालावधी वेगळा असतो, पण तरी देखील दिसती वेगळाले स्वरूपी मिळाले. त्यांचं स्वरूप जे आहे तो काळ जरी वेगळा असला तरी त्याला सांगायचं एकच असतं आणि तसं वारंवार आपल्याला कळतं. आणि ह्या अशा फुलांचा जो सुगंध आहे तो औरच असतो. कारण अशी उंजळीभर फुलं त्या विश्वदैवाच्या चरणावर माऊली वाहत आहेत. मग समर्थ पण म्हणत आहेत की अशी जी सुगंधित फुलं आहेत त्या सुगंधित शब्दरूपी फुलांची ओंजळ मी भगवंताला वाहतोय, म्हणजे कवी भगवंताला वाहतोय. आता समर्थच ते, त्यामुळे समर्थ नुसतं फुलं हे करून थांबले नाही. ते म्हणतात मग जेव्हा अशी सुगंधित फुलं म्हणजे सुगंधित शब्द म्हणजे अगदी चफकळ शब्द कवितेमध्ये येतात तर तो कवी जो आहे तो कविरूपी भुंगा त्या फुलांवर येणारच. लगेच समर्थाने त्याला हे केलं की संत जे असतात ते संतरूपी भुंगे या फुलांचा छान वापर करतात, त्या फुलांवर बसतात आणि शब्दरूपी फुलांची माळ रामचरणी अर्पण करतात. आता ह्या सगळ्यामधून शास्त्र काय सांगतं हे सगळं झालं. कवी कसा असावा कसा नसावा वगैरे वगैरेचं वर्णन हे सगळं पुढे येणारच आहे. पण 64 ओव्यांमधले विषय काय आहेत तर हे सांगता सांगता शब्दांची रचना तयार कशी होते तर मूळ जे स्फुरण आहे ते ओंकारच आहे. सगळ्या शब्दांच्या मध्ये अक्षरं, त्या अक्षरांच्या मुळाशी ओम असा आहे. तर ह्या सगळ्या शब्दांच्या मुळाशी असणारा हा जो ओंकार आहे त्या ओंकाराचं परा पश्यंती मध्यमा वैखरी या वाणीच्या द्वारा नेमका प्रवास कसा घडतो तेही त्यांनी आपल्याला आत्ता सांगून टाकलं आहे. आणि प्रासादिक कवी जो असतो त्या प्रासादिक कवीला ह्या परावाणीच्या ठिकाणी झालेलं जे ओंकाराचं म्हणजे परावाणीच्या ठिकाणी एखाद्या विषयाची इच्छा त्या कवीला होते, रचना तयार करण्याची त्याची इच्छा त्याला होते आणि तो तंतू वैखरीपर्यंत तुटता कामा नाही. परावाणीमध्ये जे स्फुरण झालेलं आहे ते परावाणीच्या ठिकाणी झालेलं स्फुरण शब्दबद्ध होईपर्यंत परापश्यंती मध्यमा वैखरी शब्दबद्ध होईपर्यंत ते स्फुरण तुटता कामा नये. ते मध्ये जर तुटलं तर प्रासादिक काव्य नाही तयार होत असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे काय आहे तर तो जो ओंकाराचा तंतू आहे त्या स्फुरणातून मग त्या तो विषय येणं, मग त्याला योग्य शब्द होणं, तो मनामध्ये विषय तयार होणं, ती कविता तयार होणं आणि वैखरीतून ती बाहेर येणं, हा सगळा जो काही प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये त्या स्फुरणापासून शब्दबद्ध होईपर्यंतच्या प्रवासात आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे कवीला खूप काळजी घ्यावी लागते, ते मध्ये तुटून देत नाहीत. या ओंकाराला समर्थांनी शब्द वापरला आहे शब्दब्रह्म. हा ओंकार म्हणजे शब्दब्रह्म आहे, तिथून त्याची उत्पत्ती होते. आणि त्यामुळे जसं आपण सुधीर फडक्यांनी तयार केलेला सिनेमा पाहिल्यावर पाहिलं की गदिमा आपले असे का खोलीत बसायचे आणि भराभर कविता करून देत होते. तर हे कशामुळे ते जे स्फुरण आलं आहे त्या स्फुरणातून परावाणीपासून वैखरीपर्यंतचा प्रवास इतका त्यांचा सहज होऊन जायचा की त्यांना कुठे त्या शब्दांसाठी अडावंच लागत नव्हतं. जे आणि नेमकं वर्णन करायचं आहे ते सहजपणानं होत होतं. तो जो मध्ये तुटला शब्द ब्रह्म जे आहे ते तुटू द्यायचं नाही, म्हणजे त्या स्फुरणाचं शब्द रूपांतर बरोबर होतं ह्या परावाणीचं पश्यंतीपर्यंत. आणि तिथे प्रत्येक म्हणजे परेपासून स्फुरण झालं, मग तो जेव्हा ते स्फुरण जेव्हा अर्थ तयार होतो, आधी मला नेमकं काय सांगायचं आहे, म्हणजे रामकथेमधलं कुठल्याच वर्णन करायचं आहे गदिमाला असं जेव्हा त्यांनी विचार केला असेल, तो प्रसंग मनामध्ये, तो अर्थ ते धरला, ती जागा जी आहे ती पश्यंतीची जागा आहे. मग तो अर्थ सूक्ष्म असतो तेव्हा पश्यंती आहे, तो अर्थ जेव्हा स्थूल होतो तेव्हा मध्यमापर्यंत जातं आणि मग जेव्हा शब्दबद्ध होतं तेव्हा ते वैखरीत जातं. ही सगळी जी काही रचना आहे, हा सगळा जो काही परापश्यंती मध्यमा वैखरी हा प्रवास आहे, तो जर नीटपणे झाला तर आणि मग जगाशी स्वाभाविक शब्दांमध्ये आलं की जगाशी संबंध येतो. तर मग मधल्या भागामध्ये समर्थ इतके आपल्याला सावध करतायत की हे स्फुरणापासून शब्दांपर्यंत तुटता कामा नाही. ते तुटण्याचं कारण काय आहे हे काव्य मी केलं असं आलं की तुटतं. म्हणजे आश्चर्य वाटतं आपल्याला की किती वर्णन केलं आहे की हे
मी करतोय असा भाव जरी मनात आला तरी ते स्फुरण तुटेल, ते योग्य शब्द योग्य ठिकाणी येणार नाही. म्हणून ते सांगितलं जिथे जिथे देहबुद्धीचा जोर येईल, जिथे जिथे अहमपणाचा जोर येईल, तिथे ते स्फुरण तुटतं. स्फुरण तुटलं की रचना नीट होणार नाही. म्हणून ते होऊ द्यायचं नाही, जराही अहंकार येऊ द्यायचा नाही. तसं झालं आणि ओंकार तंतू तुटला तर मग ते काव्य प्रासादिक नाही होणार. मग आपल्याला पैसे मिळवण्यासाठी जी गाणी बनवायची असतात त्याच्यासाठी चालतं, कारण त्याच्यासाठी खोडाखोड करायचे, हे नको हे पाहिजे, 3च कडवी पाहिजेत, मग 3च कडवी, मग त्या 4थ्या 5व्या कडव्यामध्ये जो काही विषय आला आहे तो त्या 3 कडव्यात आपल्याला टाकायला हवा, नाही तर तो विषय कसा, असं सगळं त्यांना चालेल. पण प्रासादिक कवीला चालणार इथे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्ज असं जी काही वर्ड्सवरती व्याख्या केली आहे तसं असलं पाहिजे. स्पॉन्टेनियसली असं बाहेर आलं पाहिजे, असा विचार समर्थाने कवींना करायला सांगितला. पुढे 3ऱ्यापासून 12व्या ओवीपर्यंत समर्थाने असं म्हटलं, आता जसं म्हटलं की मीपणा विरहित काव्य व्हायला हवं, म्हणजे मग ती भगवत भक्ती वाढेल. शेवटी काव्याचा मूळ कारण ते आहे ना की भगवत भक्ती वाढली पाहिजे. नुसती भगवत भक्ती नाही, एकीकडे जसं जसा भगवंताबद्दलचा भाव वाढेल आणि दृश्य जगाबद्दलचं हे कमी होईल, म्हणजे वैराग्य पण धारण करायला लागेल. या दोन्ही गोष्टी जमल्या पाहिजेत. वैराग्य पण निर्माण झालं पाहिजे आणि भक्ती पण वाढली पाहिजे. आता खरं तर दोन्ही एकच आहे. भक्ती वाढणं याचाच अर्थ वैराग्य कमी होणं. पण आम्ही भक्त पण आहोत आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण इंटरेस्ट आहे. माझ्याकडे पुण्याच्या 2 मैत्रिणी आल्या होत्या आणि छान आमचा पण ज्ञानेश्वरीचा वर्ग आहे. म्हटलं हो का, अरे वा छान. आम्ही पण गीता धर्म मंडळामधल्या परीक्षा दिल्या. म्हटलं हो का, अरे वा छान. पण आम्ही ना आठवड्यातून एकदा रमी पण खेळतो. बरं खेळा. आता याचं काय आहे, भक्ती वाढते नाही असं नाही, पण रमी खेळून जे मनोरंजन करू नये का, करावं. करू नये अशातला भाग नाही, ज्याला जे आवडतं ते करावं. पण समर्थ आपल्याला सांगतायत की दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे. आपल्याला जे वाटतं की भक्ती वाढणं म्हणजेच वैराग्य कमी होणं, पण तसं नाही आहे. भक्ती वाढते पण हे कमी नाही होत, पुन्हा पुन्हा आपण त्याच्यात अडकतो. म्हणून सांगायची वेळ येते. बऱ्याचदा असं होतं, हे 2-2 का सांगतायत, भक्ती वाढणं म्हणजेच वैराग्य कमी होणं आहे, मग दोन्ही का सांगितलं असेल. त्याचं कारण आहे की मनुष्य स्वभाव जो आहे ना तो असं पटकन तयार होत नाही. होतं, भक्ती वाढते नाही अशातला भाग नाही, पण म्हणजे वैराग्य कमी होतं असं नाही. जसा माहोल मिळेल तसं आम्ही लगेच त्या बाजूला वळतो, मग कसलं भक्ती आणि कसलं काय असं पण घडतं. म्हणून ते आपल्याला दोन्ही सांगतात. त्यासाठी देव प्रसन्न व्हायला हवा जसं आहे, आणि एकदा खरंच भगवंत प्रसन्न झाला की वाणीतून अशी सहजपणानं विचार जे प्रगट होतात त्याला प्रासादिक काव्य असं समर्थ म्हणतात. कवितेचे 3 प्रकार समर्थाने केले. खूप प्रकार आहेत, पण त्यांनी ना पहिल्या धीट कविता आणि पाठ कवितेची वाचनातच लावून टाकले. त्यामुळे उल्लेख केला आहे, खूप उल्लेख केला आहे. 10-12 ओव्या त्याच्यासाठी खर्च पण केले, कारण तोच भाग जास्त दिसतो ना आपल्याला. पटकन आपण एखाद्या पुस्तकांच्या एक्झिबिशनमध्ये समजा गेलो आणि कवितांच्या प्रांगणात शिरलो तर त्या कविता बघता बघता आपल्या लक्षात येतं की कुठल्या कवितांचे संग्रह सहजपणानं विकले जातात किंवा लोक घेतात. तर त्या अशाच प्रकारच्या कविता लोकांना आवडतात की ज्या चटकन आपल्यासमोर येतील आणि आपल्याला त्या 4 ओळीत आनंद मिळून जाईल. एवढं प्रासादिक काव्य वगैरे ह्याच्यापर्यंत काय कोणी जात नाही. म्हणून समर्थ म्हणला की असं मनात येतं आणि जबरदस्तीनं लिहिलं जातं किंवा विषय देऊन लिहिलं जातं, करमणूक म्हणून लिहिलं जातं. अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत याला समर्थ काव्य म्हणायला तयारच नाही आहे. समर्थ म्हणतात हे काय धीटपणाने केलेलं काव्य असं त्याचं वर्णन केलं आहे. आणि ते धीटपणाने केलेलं काव्य आहे ते समर्थ म्हणतात हे काही खरं काव्य नाही. आणि गोष्ट काहीच आमच्या म्हणजे तुमच्या लहानपणी आपल्या मंगळागौरीमध्ये खेळ असायचे ना, त्याच्यात असे चट पटपट लोक उखाड्यांमधलं कविता टाकायचे किंवा नावं घ्यायची किंवा उखाड्या असायचे त्याच्यात असं कवितेतून पटापट घ्यायचं आहे. पण ती एक थोडक्या वेळापुरती असणारी करमणूक म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं. तर तसं समर्थाला मान्य नाही आहे. त्याच्यामध्ये कदाचित विनोद असेल, त्याच्यामध्ये काहीतरी करमणूक असेल, पण ह्या गोष्टी किंवा कुणाची तरी केलेली स्तुती असेल, समर्थाला हे बिलकुल मान्य नाही. त्याला धीट काव्य असं समर्थाने शब्द वापरला आहे आणि ह्याला कविता मानायला समर्थ तयार नाही. त्यांचं म्हणणं याने की परमार्थ साधणारच नाही आहे. म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही गमतीनं ज्या नवीन सुना आमच्या गावामध्ये यायच्या ना त्यांचे अगदी उखाणे ऐकायला थांबायचो, कारण त्या अशा काही नवीन छान उखाणे घ्यायच्या आणि मग ते लक्षात चांगलं राहायचं. तर अशाच गोष्टी लक्षात राहतात माणसाच्या. तर काल काय झाली क्रिकेटची मॅच, त्या कपिल देवनी मारला 6, मी श्रीकांतला सांगितलं आता ह्या महिन्यात घ्यायचाच आपण मिक्सर. आता याला
समर्थ म्हणतात या असल्या गोष्टी काही कवितेत मोडत नाही, हे धीट काव्य आहे, हे आपलं गंमत म्हणून करबड म्हणून हसायला एकमेकाला सांगायला ठीक आहे, पण हे काव्य नव्हे, हे काव्य नव्हे असं समर्थ. ही सुद्धा हिंमत आहे हो. आज 300-350 वर्षापूर्वी समाजाला जे नेमकं हवं आहे ते खरं नाही, हे नाही असं सांगणं ही हिंमत आहे. आज आपण 4 माणसांच्या घरात सुद्धा पुढल्या पिढीला हे तुझं बरोबर नाही असं सांगण्याची हिंमत करत नाही, पण समर्थाने अगदी धीटपणाने सांगितलं की हे तुमचं काही काव्य नाही असं. म्हणून मग अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रात आपण पाहिलं की त्यांनी आनंदफंदीला डब फोडायला भाग पाडलं की नाही मी अशा प्रकारचं काव्य करणार. किंवा समर्थांनी सुद्धा हे केलं की असं चालणार नाही, ही प्रतिभा जी तुझ्याजवळ आहे वामन पंडिताला, त्या प्रतिभेचा तुझा योग्य वापर झाला पाहिजे. ही असली काव्य करण्यासाठी आणि स्त्रियांच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी तू प्रतिभाशक्ती तुझी खर्च करू नको, पण हे सांगण्याची हिंमत समर्थांच्याजवळ होती आणि म्हणून त्यांनी अशा धीट काव्याचं खूप मोठं वर्णन आपल्या इथे केलं आहे. दुसरा त्यांनी आणखीन एका काव्याचा उल्लेख केला आहे, त्याला खरं म्हटलं जातं वाङ्मय चौर्य. म्हणजे कुठेतरी पूर्वी कुणीतरी लिहिलेलं आहे आणि मग त्यातलंच काहीतरी घ्यायच्या 4-2 ओळी आणि त्याच्यावर आपलं काहीतरी टाकायचं आणि प्रसिद्ध करायचं, हेही समर्थांना मान्य नाही आहे. किंवा याच्यातच काहींनी म्हटलं की भाषांतर करण्याचं, म्हणजे त्याच्यात आपलं कौशल्य काहीच आहे, फक्त भाषेचं कौशल्य, तर दुसऱ्या कुठल्या तरी भाषेत म्हणजे संस्कृत काव्य आहे त्याचं मराठीकरण करणं असं जे की केलं आहे त्याला पण समर्थक काव्य म्हणायला येईल. हे करावं, याचा उपयोग होतो की संस्कृतमध्ये असणारं काव्य मराठीमध्ये आणलं तर समाजाला त्याचा उपयोग होईल, त्यामुळे हे करावं, पण त्याला काव्य म्हणायला समर्थ तयार नाही. आणि तिसरं जे प्रासादिक काव्य आहे त्यालाच फक्त समर्थ म्हणतात. दुसरं त्यांनी सांगितलं जसं मगाशी अहमचा विषय निघाला की कुठेही मी केलं असं येता कामा नये, तसं कुठल्याही प्रकारच्या फायद्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी, सन्मान मिळवण्यासाठी असं जर कोणी हे केलं की आपली स्तुती व्हावी, आपल्याबद्दल 4 लोकांनी चांगलं म्हणावं, अशा विचाराने जर कोणी काव्य केलं असलं तर त्यालाही समर्थ धीट काव्यामध्येच लागतात की अशा काव्याला केलं तरी या कारणाने तू जर काव्य निर्मिती करणार असलास तर त्याचं काही नाही. जरा उद्धटपणा, पाखंडीपणा असे शब्द समर्थांनी वापरलेत की हे अशा प्रकारचं प्रतिपादन करणारी काव्य ही काही खरी काव्य नव्हेत. ओढून ताणून जे काव्य केलं जातं याला समर्थ काव्य. प्रतिभाशक्ती योग्य पद्धतीनं उपयोगात आणायचं, कुठेही वाद वाढेल अशा प्रकारचं रचना करायची नाही, नाहीतर तेही होतं मोठं काव्य निर्माण करायचं आणि त्याच्यावरती वाद वाढवायचे, इकडून काही 4 लोक बोलत आहेत, तिकड्या विरोधातून 4 लोक बोलत आहेत, ते असं पण करू नये. दुसरं असं की एखाद्या चांगल्या गोष्टीला मुद्दाम विरोध करायचा आपल्या कवितेतून, म्हणजे त्याला त्यांनी बेरंग करणं किंवा रसाचा भंग करणं असं समर्थांनी म्हटलं आहे की हे असलं पण काव्य करू नये. किंवा पाल्हाळीत कविता करू नये, जे काही सांगायचं आहे ते थोडक्या शब्दामध्ये सांगावं, अशा प्रकारच्या पण काही सूचना समर्थ ह्या धीट काव्याच्या कवींना देतात की तुमचं पण प्रासादिक व्हायला हवं असेल तर या सगळ्या नियमांचा वापर करा. कवी मम्मटाचा काव्यप्रकाश नावाचा ग्रंथ आहे. संस्कृत ज्यांनी ग्रॅज्युएशनच्या वेळेला घेतलं असेल त्यांना त्या ग्रंथाची ओळख असेल. त्या मम्मटाच्या काव्यप्रकाश ग्रंथामध्ये काव्याची प्रयोजनं त्यांनी सांगितले की काव्य कशासाठी करायचं त्याची आठवण इथे होईल. काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार वेदे शिवेतर क्षतये कांता संमित उपदेश युजे, अशी तरी 6 काव्याची प्रयोजनं सांगितली. म्हणजे कशासाठी करायचं, कीर्ती मिळायला करायचं, मग समर्थ फुली मारतात की तुला कीर्ती मिळायसाठी काव्य, हे काही काव्याचं प्रयोजन नाही. असं करता करता एखादी गोष्ट स्त्रीने सांगितली, म्हणजे शेवटचं जे प्रयोजन आहे ते असं कांता संमित उपदेश युजे, तर एखादी गोष्ट पत्नीनं सांगितली, स्त्रीनं सांगितलं तर ती पटते. तसं काव्यातून एखादी गोष्ट सांगून दुसऱ्याला पटवणं, अशा विचाराचं काव्य केलं तरी ते धीटच काव्य, प्रासादिक नाही. असं करून सगळ्या प्रयोजनांची त्यांनी वाचनात लावून टाकली. आणि खरं प्रासादिक काव्य हे मनामध्ये वैराग्य निर्माण करणं, भगवंताबद्दलचा भाव वाढवणं यासाठी असलं पाहिजे. दुसरं व्याकरणाच्या दृष्टीनं त्यांनी वर्णन करताना सांगितलं की ज्या छंदाचा किंवा ज्या वृत्ताचा आपण वापर करणार आहोत त्याचा काटेकोर वापर करावा. जसं आपण म्हणतो की भुजंगप्रयाग वृत्तामध्ये समर्थांनी सगळ्या मनाच्या श्लोकांची रचना केली, तर 205 मनाच्या श्लोकामध्ये प्रत्येक ओळीमध्ये 12च अक्षरं, ही केवढी मोठी समर्थांची ही आहे की कुठे पण हा शब्द इथे नको आणि मग इथे हा घालावा, अक्षर वाढेल. त्यामुळे ज्या वृत्तामध्ये ज्या छंदामध्ये रचना करायचे, प्रासादिक कवीनी आपली छंद, वृत्त, मात्रा याचा नियम मोडता कामा नये असं पण समर्थांनी सांगितलं. दुसरं असं की आपली जी कविता आहे
त्या कवितेमध्ये जसं आता ज्ञानाचा, वैराग्याचा, भक्तीचा विचार आपण केला, तसं तर्काला अनुलक्षण पाहिजे. तर्काच्या दृष्टी विचार केला असं होणंच शक्य नाही, असं जर कोणी आपली कविता वाचून म्हटलं तर काही त्याला उपयोग नाही. तर तर्काला धरून आपण कविता करावी. भक्तिविरहित जेव्हा ती कविता होती ती अशी कंटाळवाणी होते. त्यामुळे समर्थांनी कवीला खूप साऱ्या सूचना देऊन ठेवल्या आहेत. ह्या सगळ्या सूचनांचा वापर करून सहज जे काही स्पॉन्टेनियसली कविता तयार होईल, काव्य तयार होईल, तेच समर्थांना फक्त मान्य आहे. आता अशा सगळ्या नियमात बसणारी कविता ऐकायला मिळाली तर श्रोते तृप्त, आणि या नियमांचा जर वापर न करता पाल्हाळी काहीतरी लावून झालं तर श्रोत्यांच्या कानाला शिक्षा, की काय बाबा कधी ते कवी संमेलन संपणार आणि काय होणार, असंच लोक वाट बघणार. असे दोन्ही उदाहरणं आपल्याला दिसतातच. आता दूरदर्शनचं बटन आपल्या हातात असल्यामुळे असलं काही चाललं तर आपण बंद करू, परंतु असे दोन्ही अनुभव आपल्याला येतात. त्यामुळे पुढे काय आहे, पुढे काय आहे अशी एक उत्सुकता जर असेल तर ते काव्य आपल्याला अधिक आवडतं. समाजाचा काहीतरी उद्धार होईल, लोकांच्या बुद्धिमत्तेमध्ये म्हणजे त्यांना एक चांगला मार्ग मिळेल, चांगलं काहीतरी ऐकण्याचा आनंद त्यांना मिळेल, अशा प्रकारचं काव्य व्हावं असं म्हटलं आहे. काही वेळा उलटं पडतं. कालिदासांनी असं म्हटलं की अरसिकेषु कवित्व निवेदन मालिख मालिख मालिख. त्यांनी भगवंताला प्रार्थना केली की माझ्यासमोर रसिक श्रोते असू देत, माझं जे काव्य लोकांना कळायला तर पाहिजे ना. तर अरसिक श्रोते माझ्यासमोर बसले तर अशी कृपा करून माझ्यावर वेळ नको. मालिक, माझ्या आयुष्यामध्ये असे अरसिक श्रोते येतील असं काही करू नको, असं कालिदासांनी म्हटलं आहे. तर तसंही आहे की श्रोत्यांना काय हवं आहे याचा जसा आपण विचार करतो आहे, आणि म्हणून तसं कवीने करावं. तर कवीला म्हणजे संत कवीना भक्त समोर असावेत, म्हणजे मग त्यांच्या त्या काव्याचा उपयोग त्यांना आनंद देण्यासाठी होईल. नाही, दोन्ही जुळलं पाहिजे ना. श्रोत्यांना काय हवं आहे तेच द्यायचं ठरवलं तर कठीण आहे. कवीला काय हवं आहे ते समोरचे श्रोते ऐकायलाच तयार नसतील तरी कठीण आहे. त्या दोघांचं सगळं ज्याला केमिस्ट्री म्हणतो ती जुळली पाहिजे असं म्हणणं त्यांचं आहे. एकूण काय तर पुढल्या म्हणजे आता कवी कसा असावा, कसा नसावा, रचना कशी असावी, कशी नसावी, हे सगळं वर्णन केल्यावर पुढल्या काही ओव्यांमध्ये 22 ते 34 अशा ओव्या आहेत. ह्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला असं म्हटलं की 2 गोष्टी महत्त्वाच्या निर्माण करायचं. आता म्हटलं तसं भगवंताविषयीचं प्रेम असायला हवं आणि एक समाजाविषयीची करुणा आपल्या मनात असली पाहिजे. कशासाठी हे आपण काव्य करतो आहे? शेवटी साहित्य किंवा वाङ्मय जे आहे ना, ते वाङ्मय अनेक काळ, अनेक वर्ष, अनेक पिढ्या परिणाम करणार असतं. आजही आपल्याला वाचो न वाचो घरात ज्ञानेश्वरी असावी मराठी माणसाच्या असं वाटतं. पुढली पिढी वाचेल की नाही वगैरे असं म्हणतो, पण तरी देखील पुढली पिढी वाचणार नाही अशी खात्री असली तरी रद्दीमध्ये ज्ञानेश्वरी देऊ शकत नाही. किती फोन आपल्याला येतात की आम्हाला ना पुस्तकं द्यायचे, काय करू? मग आपण सांगतो महाराजांच्या मठामध्ये आणून ठेवा, कोणीतरी देईल. आपण रद्दीत द्यायला तयार नसतो. ही जे काही समाजाविषयीबद्दलचं हे आहे ते प्रत्येक आपल्या अंतःकरणात असतं, ते ओळखून त्याप्रमाणे वागलं पाहिजे. संतांचं जे वाङ्मय आहे, ज्ञानेश्वरी, गीता किंवा असे सगळे ग्रंथ, उपनिषद, भागवत, रामायण, ह्या सगळ्या ज्या काही रचना आहेत ही सगळी प्रासादिक काव्य आहेत. ती या अर्थाने दोन्ही गोष्टी याच्यात आहे. भगवंताविषयी प्रेमही वाढणार आहे, तर इतकं कायमस्वरूपी आहे. म्हणजे तुम्ही आम्हीच नाही, खरंच पुढली मुलंसुद्धा की ज्यांनी कधीच हातात दासबोध घेतला नसेल, कधीच ज्ञानेश्वरी हातात घेतली नसेल, आपलं घर आवरायला तर येतील, पण तरी ते म्हणतील की ही पुस्तकं कुठे देऊ, असा आपल्याला फोन येईल. आपण आता किती वेळा अनुभव हा घेतो आहे की अनेक परदेशातून मुलं येतात आपल्या आईवडिलांचं घर आवरायला त्यांच्या पश्चात, आणि मग त्यांचे फोन विचारतात. बाकी सगळ्या गोष्टी ते विकू शकतात, पण हे प्रासादिक ग्रंथ जे आहेत ते आम्ही कुठे देऊ असा ते आपल्याला फोन करून विचारतात. याचं कारणच ते कुठेतरी हा जो काही भाव मनामध्ये आहे तो भगवंताचा भाव वाढणारं हे जे काव्य आहे त्याला प्रासादिक काव्य असं म्हटलं. संतांचं मत असं आहे की माणसामध्ये प्रत्यक्ष भगवंताची शक्ती आहे, म्हणून हे असं वाटतं आपल्याला. शारदेच्या रूपानं किंवा ज्याला आपण वैखरी वाणी म्हणतो, या वाणीच्या रूपानं ती शारदा आहे. आपण चुकीचं काही बोललो, आपल्या वाणीतून काही चुकीचे शब्द बाहेर पडलं तर तो शारदेचा शाप आहे. पण जेव्हा काहीतरी हा कवी चांगलं बोलतो आहे त्या वाणीचा म्हणजे वैखरीचा उपयोग तो शारदेचा प्रसाद आहे.
त्यामुळे त्याचा तो शारदेचा प्रसाद हा सगळ्यांना आनंद देण्यासाठी, भगवत दर्शन होण्यासाठी झाला पाहिजे, असा त्याचा अर्थ. श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये असा जेव्हा भाव वाढेल तेव्हा त्या कवीच्या कवितेचा उपयोग होईल असं आपल्याला दिसेल ना. त्यामुळे आवड असते, अंतर्यामी ते स्फुरण असतं, त्याला त्या कवीनी वाट करून दिली पाहिजे. श्रोत्यांना अंतरंगात असणाऱ्या स्फुरणाला वाट मिळाली पाहिजे. सगळेजण कवी होतील असं त्याचा अर्थ नाही, पण ते जे की प्रासादिक काव्य आहे त्या काव्य कळण्यासाठीची जी तयारी आहे ती तरी त्या श्रोत्याची होईल, याच्यासाठी त्यांनी करावं. त्या काळामध्ये कीर्तनाला फार महत्त्व होतं. पुढला जो समास आहे तो कीर्तनाबद्दल पुन्हा येणारच आहे. तर पूर्वी असं होतं की ही जी सगळी साधक मंडळी किंवा भक्त मंडळी आहेत, ही सगळी भक्त मंडळी मोठ्या प्रेमानं, अगदी श्रद्धापूर्वक अंतःकरणानं हे असं कीर्तन ऐकायला जात असत. आणि मग त्या कीर्तनामध्ये अगदी करुणारसपूर्ण असं जे काही काव्य तो कीर्तनकार आपल्या पुढे मांडत असे ते लोकांना फार आवडत असे. लोक अगदी तल्लीनपणानं ते ऐकत असत. आजही आपल्याला तो अनुभव आहे की आता पुन्हा थोडी कीर्तनाची वाढली आहे. तर आता अलीकडल्या काळामध्ये कीर्तन महाविद्यालय निघाली, कीर्तनाचे आधी ऑनलाईन वर्ग निघाले, 3-3 वर्षाचा डिग्री कोर्स पण निघाला. तर या सगळ्यामध्ये तर त्याच्यामध्ये असणाऱ्या जे सगळ्या प्रकारच्या कला ह्या एका कीर्तनात साठवलेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांनी कीर्तनाचा उल्लेख केला आहे की कीर्तनकार जेव्हा अशा प्रकारे तल्लीन होतो आणि मग श्रोत्यांच्या अंतःकरणात सुद्धा अशा प्रकारचा भाव निर्माण होतो. इतकं कशाला, त्यांच्या मनातल्या अशा शंका, हा अनुभव खूप जण सांगतात की एखादा काहीतरी मनामध्ये शंका किंवा मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावा आणि त्या समोरच्या प्रवचनकारांनी किंवा कीर्तनकारांनी त्याच संशय दूर होईल असं काहीतरी एखादा दृष्टांत द्यावा, असं सहज घडतं. श्रोत्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे त्या जणू काही कीर्तनकाराला लक्षात येतं, प्रवचनकाराला लक्षात येतं आणि तो त्यांच्या मनातली शंका दूर करतो. असं शंका दूर करण्याचं कौशल्य पण त्याच्याजवळ असतो. आणि असं तो खरं तर तो त्या निशंकपणानं आनंद व्यक्त करण्यासाठी, स्वतः आनंदी होण्यासाठी, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी गात असतो, नाचत असतो, तल्लीन होत असतो. पण परिणाम मात्र त्याचा असा होतो की सगळेजण खऱ्या अर्थानं भगवत भक्तीच्या प्रेमामध्ये असतात आणि वैराग्याकडे त्यांची वाटचाल चालू असते. या प्रकारच्या प्रासादिक काव्याला समर्थ महत्त्व देतात. पुढे तरी असं म्हटलं आहे की भगवंताची जी ध्यानमूर्ती आहे, म्हणजे डोळे मिटले तरी आपल्याला आता आपण असा अनुभव घेतो की अयोध्येला जाऊन आलो आहे, आपण शांतपणे डोळे मिटून बघितलं तरी आपल्याला ती त्या मंदिरातली मूर्ती दिसते. अगदी 22 जानेवारीपासून गेल्या वर्षीपासून आपण हा अनुभव घेतो आहे की खरोखर रामाचं नाव घेतलं की आपल्याला इतक्या रामाच्या मंदिरातून आपण गेलो आहे लहानपणापासून. पण पटकन असं त्या अयोध्येतल्या रामाचंच मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे. तर त्यांचं म्हणणं असंच आहे की अशा प्रकारचं जेव्हा ध्यानमूर्ती आपल्या बंद असलेल्या डोळ्यांसमोर दिसते आणि त्याचं जेव्हा हा कवी वर्णन करायला लागतो, त्याला त्यांनी प्रताप असा शब्द वापरला आहे की तो त्याचं जे काव्य होतं त्याच्यात अशी काही प्रतापी शक्ती असते की तो ते बरोबर शब्दबद्ध करतो. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेल, मला वाटतं कुसुमाग्रजांना मुख्यमंत्री मनोहर जोशी होते का त्याच्या आधी कोण होतं मला आता आठवत नाही, 65 साली चीनने आक्रमण केलं त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं की आता इथून पुढे सगळ्या कवींनी लोकांच्या अंतःकरणामध्ये देशप्रेम निर्माण होईल अशा प्रकारचं काव्य करावं. मग कुणीतरी मुख्यमंत्र्याला असं म्हटलं की आम्हाला सीमेवरती हेलिकॉप्टरने फिरवून आणा, म्हणजे सीमेवर काय चाललं आहे ते आम्हाला दिसेल आणि मग आम्ही तशी काव्यरचना करू. आणि मग मुख्यमंत्री म्हणाले हो का बरं चालेल, आपण काहीतरी त्याचं तयारी करूया. आणि मग ते करण्याचं काम कुसुमाग्रजांना गेलं. आणि मग कुसुमाग्रजांना सांगितलं, कुसुमाग्रज म्हणाले कवी कोण असतो की जो कल्पनेने तिथलं सगळं आपल्या समोर मनाने आणू शकतो, त्याला कवी म्हणायचं, जायला कशाला पाहिजे. आणि कुसुमाग्रजांनी कविता केली, बर्फाचे टपेटून उठले, सदन शिवाचे कोसळले, रक्ता पुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळले. आता ही कविता वाचल्यावर लक्षात येतं हे जे आहे हे प्रासादिक काव्य आहे की त्याला जावं नाही लागलं की मग मी तिथे जातो आणि मग ते कसं युद्ध चाललं आहे ते बघतो आणि मग मी त्याची कविता करतो, असं नाही कवीला करावं लागत. ते जे कवी आहेत ते धीट कवी, पाठकवी या सदरात मोडतात. आणि कुसुमाग्रजांनी जे वर्णन केलं ते घरात, त्यांच्या घरात बसून 4 भिंतीच्या आत बसून त्यांनी
आणि डोळ्यासमोर आणलं की काय चाललं असेल. आणि जसा बर्फ ओघळतो तसं आमच्या याच्यामधले रक्त सैनिकांचं ओघळत आहे आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये देशप्रेम निर्माण कसं होईल पाहिलं. तर अशा ज्या रचना आपल्याकडे दिसतात ह्या प्रासादिक रचना आहेत. सहज बोलण्यामध्ये संतांच्या मध्ये आत्मानात्म विवेक, सारासार विवेक असे जे शब्द येतात आणि त्याच्यामधून साधकाला ह्या सगळ्या गोष्टी कळतात, ते समर्थन अभिप्रेत आहे. म्हणून धीष्ट कविता, पाठ कविता याचा स्पर्शसुद्धा साधकाला होऊ देऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे. पारमार्थिक वृत्ती जर आपली प्रगत व्हायला हवी असेल तर आपण ह्या प्रासादिक काव्यांचाच फक्त विचार करावा असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता एकूणच आपल्या लक्षात येईल की आत्ता म्हटलं तसं की परापश्यंती मध्यमा वैखरी हा प्रवास मी आपल्याला सांगितला तो की आता परत सांगायची आवश्यकता नाही आहे. पण त्याच्यापूर्वी 36 ते 45 ह्या ज्या अखेरच्या टप्प्यातल्या ओव्या आहेत समर्थांच्या, त्याच्यात त्यांनी उत्तम कवितेची लक्षणं दिली आहेत. आता या उत्तम कवितेच्या लक्षणामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं ते म्हटलं की मी हे तुम्हाला परत परत सांगतो, हे पूर्वी सांगून झालेलं आहे, हे काही मला खरं आवश्यकता नाही आहे, पण मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट मी पुन्हा सांगतो याची मला कल्पना आहे, पण ते तितकंच आवश्यक आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगतो. आणि मग 1, 2, 3, 4, 10, 12, 15 अशी सगळी कवितेची लक्षणं जी पूर्वी ऐकलेली आहेत, पूर्वी सांगून झालेली आहेत किंवा आत्तासुद्धा 1 ते 36 ओव्यांमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे, त्याच गोष्टी ते परत आपल्याला सांगणार आहेत. आणि त्याची जाणीव त्यांना आहे म्हणून त्यांनी म्हटलं आहे 35व्या ओळीमध्ये की मी नवीन काही सांगत नाही आहे, पण ती एकत्रित तुम्हाला उत्तम कवितेची लक्षणं मिळावी म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. मग कसं असावं तर कविता निर्मळ असावी, रसाळ असावी, संदर्भ स्पष्ट करणारी असावी, भक्तिपूर्ण असावी, चांगला आशय त्याच्यामध्ये असेल असा प्रयत्न करावा. मग अशी म्हटलं तसा कुठेही अहमपणा येईल असा अजिबात जराही अहमपणाचं येता कामा नये. जे काही वर्णन करायचे भगवंताची कीर्ती गाण्यासाठी आपली सगळी रचना असावी असं खूप खूप वर्णन त्यांनी केलं आहे. मी पण आता सगळं काही सांगणार नाही आहे कारण हे समर्थ जसं म्हणतात की पूर्वी सांगून झालेलं आहे तसंच इथं आहे. एकंदर आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्यामध्ये समर्थांनी प्रासादिक कविता करता करता सगळ्या प्रकारचं म्हणजे अगदी साधक कसा असावा, साधना कशी करावी, अगदी प्रगत करता करता त्या तपश्चर्येच्या साह्यानं सिद्धापर्यंत कसं जावं हे सगळं त्या प्रासादिक काव्यातून साध्या श्रोत्यालासुद्धा हे कळलं पाहिजे. आत्मज्ञानापर्यंत त्याची प्रगती करून घेतली पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो की दासबोध ज्ञानेश्वरीचे ग्रंथ काय आहेत, तर या ग्रंथाच्या अभ्यासानं ही सगळी प्रगती होणार असते तरच त्याचा उपयोग. तर याला प्रासादिक काव्य समर्थांनी म्हटलं की सामान्य माणसाला आत्मज्ञानापर्यंत नेणं, बद्ध असणाऱ्याला सिद्धापर्यंत नेणं, हे सगळं ज्याला जमतं ते जे काव्य आहे त्या काव्याची लक्षणं अखेरच्या भागामध्ये समर्थांनी सांगितलं. मी मगाशी उल्लेख केला त्याचा थोडासा खुलासा करते. ईश्वराजवळच्या 7 शक्ती या प्रासादिक काव्य करणाऱ्या म्हणजे संतांजवळ असतात असं म्हणूया. तर त्या 7 कवींमधली वाणी एक शक्ती आहे. ईश्वराच्या ज्या 7 शक्ती आहे, 7ही शक्ती आहे कीर्ती, संपत्ती, वाणी, स्मृती, मेधा, धृती, क्षमा, अशा 7 शक्ती आहेत. त्यातला आज आपलं कवित्व लक्षण असल्यामुळे आपल्याला वाणीचाच विचार करायचा आहे. तर वाणी ही ईश्वराची शक्ती आहे. आता याचा अर्थ काय तर वाणी म्हणजे शारदा, वाणी म्हणजे शारदा म्हणजे जगदंबेचं, शारदा हे सरस्वतीचं रूप, बरोबर आहे. आणि हे वाणीमुळे ईश्वराची ती शक्ती आहे, त्या वाणीमुळे आपल्याला ईश्वर कळतो आहे. शक्तीमुळे आपल्याला ज्याची शक्ती आहे तो कळतो. त्यामुळे शारदेचं जर आपण स्तवन केलं किंवा शारदा जर आपल्याला प्रसाद झाली तर आपल्याला ईश्वर काय आहे तो कळतो. या ईश्वराची 2 रूपं आहेत. म्हणजे जरी वाणीच्या माध्यमातून आपण ईश्वराचा विचार करत असलो तरी त्याची पण एक अव्यक्त आणि दृश्य जग अशी 2 रूपं आहेत. भगवंताची 2 रूपं आहेत. एक अव्यक्त आहे, दिसत नाही आहे, आणि एक दृश्य जग. म्हणजे जसं आता वारंवार आपण हा विषय पाहतो आहोत की आपला हा देह आहे आणि हा देह चालवणारं जे की चैतन्य आहे ते पण आहे. ते चैतन्य म्हणजे पण परमात्मा आहे आणि हे दृश्य देह आहे त्याच्याही कणाकणामध्ये, पेशीमध्ये परमात्मा आहेच. ह्यालाच तरी एकदा अव्यक्त म्हटलं, एकदा दृश्य जग म्हटलं. आणि दोन्ही जर ती ईश्वराचीच रूपं आहेत याचाच अर्थ असा आहे की जे एक नाशिवंत असणारं तेही ईश्वरच आहे आणि चिरकाळ टिकणारं वेगळी रूपं घेऊन पुन्हा पुन्हा येणारं जे अव्यक्त रूप आहे तेही ईश्वराचंच रूप आहे. हे जेव्हा जर आपल्याकडे ही ईश्वराची 2 रूपं जेव्हा आपल्याला कळतात तर ती कुठल्या शक्तीनं कळतात तर वाणीच्या शक्तीने.
म्हणजे संतांनी आपल्याला ही ईश्वराची 2 रूपं शब्दांच्या माध्यमातून सांगितले. म्हणजे शारदेमुळे, वाणीमुळे, शब्दांमुळे ईश्वराची शक्ती आपल्याला कळली. इतका त्याचा खरा म्हणजे साधा अर्थ अशी दोन्ही सांगितली. आणि मग पुन्हा एकदा 4 प्रकारचे कवी कसे असतात त्याचा उल्लेख केला. तर आता आपलं झालेलं आहे. आणि ते काही खरे कवी नाहीत. धीटकवी, पाठकवी, जुन्यावरून नवं करणारे कवी, हे काही समर्थांना मान्य नाही. पण ज्याला विश्वमोहिनी असं म्हटलं किंवा विश्वव्यापिनी असं म्हटलं, ईश्वराची शक्ती असं म्हटलं, आत्ता शारदा ज्याला म्हटलं, अशा शारदेतून, शारदेच्या सैनी जे काही निर्माण होतं प्रासादिक काव्य, ते काव्य. आणि मगाशी जसं परा पश्यंती मध्यमा वैखरी म्हटलं, तर परामध्ये जे स्फुरण त्याला नाद रूपता येतो. तिथे अजून शब्द तयार झालेले नसतात, पण त्या स्फुरणाशी एक नाद तयार झालेला असतो. आणि त्या नादातून पुढे काय काय घडतं, तर पुढलं जे आहे त्या पश्यंतीच्या तिथे ध्वनी तयार होतो. नादाचं ध्वनीमध्ये रूपांतर होतं. पुढे आणखीन पुढे जात असताना स्वाभाविकच मध्यमेपर्यंत निरनिराळ्या कला, म्हणजे नुसतं आत्ता आपलं कवित्वाचं चाललेलं आहे म्हणून आपण कविता म्हणतो आहे, पण नृत्य असेल, संगीत असेल, सगळ्या कलांचं त्या मध्यमेशी जे स्फुरण झालेलं आहे, त्या स्फुरणाचं स्थूल रूपाचं सूक्ष्म रूप होतं, ते ह्या कलांमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि मग त्या कलेचं जे प्रत्यक्ष प्रकटीकरण आहे ते वैखरीच्या माध्यमातून, म्हणजे आपण संगीत म्हटलं तर स्वरांच्या, कवी म्हटलं तर वर्णाच्या, नृत्य म्हटलं तर त्या नृत्यकलेच्या माध्यमातून हे होतं. आणि अशा पद्धतीनं या प्रासादिक जे कवी आहेत ते कवी आपली शक्ती किंवा आपली प्रतिभा ही अशा पद्धतीने करतात. आणि अखंड म्हणजे ईश्वर जो आहे तो ईश्वर म्हणजे काय, तर ईश्वर म्हणजे अखंड आनंद असं समर्थांनी वर्णन केलं आहे. तर ईश्वराचा अखंड आनंद, त्या ईश्वराशी तादात्म्य पावण्याची जी की एक सहज उपलब्धी, ती म्हणजे काव्य, प्रासादिक काव्य. मुद्दामून झालेल्या दशक पहिला समास 7व्यामध्ये जवळजवळ एक 10-12 ओव्या समर्थांनी दिले आहेत. आणि त्या प्रत्येक ठिकाणी प्रासादिक कवीचं वर्णन केलं आहे किंवा प्रासादिक कवीची लक्षणं सांगितली आहेत. मुळातून घरी गेलात की तुम्ही त्या ओव्या पुन्हा पाहू शकता. माहितीपुरते आपलं एक उदाहरण म्हणून ते म्हणतात नाना चातुर्याच्या कथा, की हे साक्षात बृहस्पती, जे प्रासादिक कवी आहे यांच्याजवळ कसं आहे, ते निरनिराळ्या चातुर्यानी आपल्यासमोर कथा मांडतात. आणि ह्यांना खरं बृहस्पतीच म्हटलं पाहिजे. ते वेदांमध्ये, श्रुतीमध्ये सांगितलेल्या गोष्टीच त्यांच्या मुखातून ते व्यक्त करतात, म्हणून त्यांना प्रासादिक कवी असं म्हटलं. दुसरं मगाशीच सांगितलं त्याला पुन्हा सगळ्या परोपकाराकारणे, ज्यासाठी ही प्रासादिक कविता करायची त्यामध्ये दुसऱ्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्यासाठी काव्य, आपल्याला मिळावा पैसा म्हणून काव्य, अशासाठी काव्य नाही केलेलं. तर परोपकाराकारणे नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयात येतं. 2 ओळीमध्ये दोन्ही गोष्टी सांगून टाकल्या, की एक तर परोपकार म्हणून काव्य करणं किंवा दुसऱ्याच्या मनातला संशय दूर करण्यासाठी काव्याचा उपयोग होणं, या दोन्ही गोष्टी झाल्या तर ते प्रासादिक काव्य होईल. पुढे म्हणतात की हे अमृताचे मेघ वळले, की हे नवरसाचे बोध लोटले, नाना सुखाचे उसंबळले सरोवर आहे. प्रासादिक काव्य म्हणजे जणू की एक सरोवर आहे. आणि मग सरोवर कसं, तर त्या सरोवरामध्ये अमृत आहे, साधं पाणी नाही आहे, अमृताने भरलेलं सरोवर आहे, नवरस त्याच्यामध्ये आहे. आणि असे या नवरसामध्ये आणि अशा अमृताच्या सरोवरामध्ये असणाऱ्या श्रोत्यांना आणि कवीला स्वाभाविकच सुखाने अगदी आनंद ओसंडून वाहतो आहे, अशा प्रकारचं समर्थ वर्णन करतात. खूप साऱ्या ओव्या, म्हणजे जवळजवळ 10-12 ओव्या त्यांनी कवी कसा असावा हे देताना प्रासादिक कवीचं कौतुक केलेलं आहे. एकूणच सुरुवातीला मी म्हटलं तसं की म्हटलं तर हा अखंड ध्यान निरूपणाचा दशक, म्हणजे आपल्याला समर्थ वैराग्याकडे, ध्यानाकडे नेणार आहेत. म्हटलं तर 14व्या दशकापर्यंत वाटचाल झालेली आहे. तरी पण पुन्हा आपल्याला या गोष्टी ते का सांगतायत, एकदा कवीचं वर्णन करून देऊन परत का सांगतायत, तर त्याचं कारणच असं आहे की मनुष्य हा चढणीवरती सतत चढत नाही, चटकन खाली येतो आणि मग तो पुन्हा खाली येऊ नको दे म्हणून त्याला चांगल्या गोष्टी पुन्हा सांगून रेटावं लागतं. म्हणून पुन्हा एकदा कोणाला तरी वाटेल की अरे वा, मी आता ज्ञानेश्वरी वाचली आहे, दासबोध वाचला आहे, मग मी पण आता त्या ओव्यांसारखं काहीतरी वर्णन करेल, तर तसं नाही आहे. हे काय खरं आहे हे समर्थच आपल्याला सांगत आहेत. म्हणून तरी पुन्हा एकदा कवित्व कला असं शब्द वापरला बरं का. मी म्हटलं मगाशी की खरं तर समर्थाला 14 विद्या 64 कला हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे असं खात्रीपूर्वक म्हणायचं आहे. आत्मज्ञान हेच खरं ज्ञान असं त्याला सांगायचं आहे.
पण ते सांगताना सुद्धा त्यांनी कवित्वाच्या कलेचा उपयोग केला. आणि तसं जर प्रासादिक काव्य आपल्याकडून होणार असेल आणि या सगळ्या अटी पूर्ण होणारं काव्य होणार असेल तर समर्थ म्हणतात ते खरं काव्य आहे. आणि ते 99% जी संत मंडळी आहेत त्यांच्याकडून आपले आप होत असतं. सगळे कवी काही संत नसतात, त्यामुळे त्यांच्याकडून ते धीट आणि पाठ प्रकारचं काव्य होत असतं. ते आपलं सुटपुरतं थोड्या वेळापुरतं आपल्याला आनंद देणारं मनोरंजन करणारं असतं. तेवढ्यापुरता त्याचा वापर करून आपण पुढे जातो. र ट फ जोडले जातात एकमेकाला, कुणीही काव्य करू शकतो, त्यामुळे त्याला काही फार कष्ट पडत नाही. अशा प्रकारचं चूक दाखवणं आणि बरोबर काय दाखवणं असं सगळं शिक्षकाचं काम समर्थांनी या समाजात केलं आहे असं आपल्याला दिसेल. आज आपण इथे थांबूया. शुक्रवारी पुढला समाज घेऊ. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो. स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.